नमस्कार मित्रांनो, लर्न इंग्लिश थ्रू मराठी या प्रोग्राममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आपण टॉपिक आपला कंटिन्यू करतोय, तो म्हणजे डेली यूज सेंटेन्सेस आलं लक्षामध्ये. आणि त्याच्यामधला जो आपला आजचा टॉपिक आहे तो आहे डिफेन्स. काय आहे? डिफेन्स म्हणजेच काय, जे काही आपले सेंटेन्स आपण आज बघणार आहे, जे काही आपण आपले आज वाक्य बघणार आहेत, तर ते कशाशी संबंधित राहणार आहेत, तर ते राहणार आहेत डिफेन्सशी संबंधित आलं लक्षामध्ये. तर सुरुवात करूया. बघा आता याच्यामध्ये सेंटेन्स थोडे खालीवर झाले, जसं की मराठी खाली आहे, इंग्लिश सेंटेन्स वर आहे, बरोबर. तर आपण थोडंसं ऍक्टिस करूया. आता बघा जो पहिला सेंटेन्स आहे, जसं की बघा, ब्रिगेडियर होशियार सिंग यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले. ब्रिगेडियर होशियार सिंग, बरोबर, यांना मरणोत्तर वीर चक्र प्रदान करण्यात आले आलं लक्षामध्ये. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? ब्रिगेडियर होशियार सिंग वॉज अवॉर्डेड वीर चक्र पॉस्ट्युमसली, बरोबर. ब्रिगेडियर होशियार सिंग वॉज अवॉर्डेड वीर चक्र पॉस्ट्युमसली. आता पॉस्ट्युमसली म्हणजे काय? मरणोत्तर, म्हणजे मरणानंतर त्यांना काय केलेलं आहे? अवॉर्ड देण्यात आलेले आहे, बरोबर. मरणानंतर म्हणजेच काय? पॉस्ट्युमसली आलं लक्षामध्ये. पुन्हा एकदा बघा, ब्रिगेडियर होशियार सिंग वॉज अवॉर्डेड वीर चक्र पॉस्ट्युमसली आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट आहे, आपण अनुयुगात जगत आहोत. आपण अनुयुगात जगत आहोत. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? वी आर लिव्हिंग इन द ॲटॉमिक एज. वी आर लिव्हिंग इन द ॲटॉमिक एज आलं लक्षात. नेक्स्ट आहे, आमचे नौदल आमच्या किनाऱ्याचे रक्षण करते. आमचे नौदल आमच्या किनाऱ्यांचे काय करते? रक्षण करते. मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? आर नेव्ही गार्ड्स आर कोस्ट्स, बरोबर. आर नेव्ही गार्ड्स आर कोस्ट. आता बघा नेक्स्ट आहे, गोळे लक्ष्यांवर आदळले, बरोबर. जे गोळे आहेत, जे म्हणजे बारूदचे गोळे आहेत, तर ते प्रॉपर एकदम लक्ष्यावर आदळलेले आहे लक्षामध्ये. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द शेल हिट द टार्गेट. द शेल्स हिट द टार्गेट. हे झालं इंग्लिशमध्ये. नेक्स्ट आहे, भारताविरुद्धची आक्रमकता खपवून घेतली जाणार नाही. भारताविरुद्ध म्हणजे जे भारताविरुद्ध जी आक्रमकता आहे इतर देशांची, तर ते कशी खपवून घेतली जाणार आहे का? नाही घेतली जाणार, बरोबर. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? अग्रेशन. अग्रेशन म्हणजे काय? आक्रमकता. अग्रेशन अगेन्स्ट म्हणजे काय? विरुद्ध, बरोबर. अग्रेशन अगेन्स्ट द इंडिया विल नॉट बी टॉलरेटेड. टॉलरेटेड म्हणजे काय? खपवून न घेणे, म्हणजे खपवून घेणे म्हणता येईल, किंवा मग त्याला काय म्हणतो? सहन करून घेणे असं, बरोबर. तर सेंटेन्स काय म्हणते? अग्रेशन अगेन्स्ट द इंडिया विल नॉट बी टॉलरेटेड म्हणजे काय? भारताविरुद्ध आक्रमकता खपवून घेतली जाणार नाही, म्हणजे काय? सहन केली जाणार नाही आलं लक्षात. नेक्स्ट आहे, युद्ध अपरिहार्य आहे. युद्ध अपरिहार्य आहे म्हणजेच काय? वॉर इज इनइव्हिटेबल, म्हणजे युद्ध होणारच आहे, टाळलं जाणार आहे का? नाही. युद्ध अपरिहार्य आहे. हे झालं. आता बघा नेक्स्ट आहे, युवा कॅडेट्सनी फौजी मार्च करून दाखविला. हे झालं मराठीमध्ये. जी युवा कॅडेट्स आहेत, बरोबर, ते युवा सैन्य म्हणता येईल त्यांना. तर जी युवा कॅडेट्स आहेत त्यांनी काय केलं आहे? फौजी मार्च करून दाखविला. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द यंग कॅडेट्स स्टेज अ मार्च पास्ट. द यंग कॅडेट्स स्टेज अ मार्च पास्ट म्हणजेच काय? युवा कॅडेट्सनी फौजी मार्च करून दाखविला आलं लक्षात. आता बघा नेक्स्ट, आम्ही शत्रूचा दारुण पराभव केला. आम्ही शत्रूंचा दारुण पराभव केला मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? वी इन्फ्लिक्टेड अ क्रशिंग डिफीट ऑन द एनिमी. वी इन्फ्लिक्टेड अ क्रशिंग डिफीट ऑन द एनिमी. हे काय झालं इंग्लिशमध्ये. आता बघा नेक्स्ट, चीनने भारताच्या एका भागावर अतिक्रमण केले आहे. चीनने भारताच्या एका भागावर अतिक्रमण केले आहे. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? चायना हॅज एन्क्रोच. चायना हॅज एन्क्रोच अपॉन अ पार्ट ऑफ इंडिया. अपॉन अ पार्ट ऑफ इंडिया. एन्क्रोच म्हणजे काय? अतिक्रमण करणे आलं लक्षामध्ये. एन्क्रोच म्हणजे काय? अतिक्रमण करणे. आता बघा नेक्स्ट काय आहे? शत्रूला बरीच जीवितहानी झाली. शत्रूला बरीच जीवितहानी झाली मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? द एनिमी सफर्ड मेनी कॅज्युअलिटीज, बरोबर. द एनिमी सफर्ड मेनी
कॅज्युअलिटीज. नेक्स्ट आहे काल रात्री हवाई हल्ल्याचा अलार्म वाजला. बरोबर, अलार्म वाजला. काल रात्री हवाई हल्ल्याचा अलार्म वाजला. मराठीमध्ये इंग्लिशमध्ये काय होईल? एअर रेड अलार्म्स साऊंडेड लास्ट नाईट. एअर रेड अलार्म्स साऊंडेड लास्ट नाईट. नेक्स्ट आहे आपण आपल्या हवाई दलाला आपल्या कामगिरीचा अभिमान आहे. आपल्या हवाई दलाला आपल्या कामगिरीचा काय अभिमान आहे. हे झालं मराठीमध्ये. इंग्लिशमध्ये कसं होईल? आर एअर फोर्स इज प्राऊड ऑफ इट्स अचिव्हमेंट्स. बरोबर, आर एअर फोर्स इज प्राऊड ऑफ इट्स अचिव्हमेंट. हे झालं इंग्लिशमध्ये. आलं लक्षामध्ये? काही अडचण असेल कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. तुम्हाला असं वाटत असेल की आम्हाला या टॉपिकवर समजा व्हिडिओ पाहिजे तर तो टॉपिक कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ कसा वाटला ते पण कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा. व्हिडिओ आवडला असेल लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब सुद्धा करा, जेणेकरून येणारा सर्व नोटिफिकेशन तुम्हाला एकदम वेळेवर मिळून जाते. बरोबर, तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार आणि थँक्यू फॉर वॉचिंग.